तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक साक्षीदार सुवर्ण होन या होनांचं नागपुरामध्ये जतन केलं जाते। नागपुरातील नाणे संग्राहक अशोक सिंग ठाकूर यांच्याकडे हे सुवर्ण होन म्हणजेच नाणी आहेत। आता फक्त 5 ते 6 सुवर्ण होन शिल्लक आहेत। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी विशेष सुवर्ण होन तयार करण्यात आले होते। त्यातील 16,000 सुवर्ण होन गागा भट्ट यांना तर इतर होन वतनदारांना स्वतः शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या हस्ते वाटप करण्यात आले होते। शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या होनचं दर्शन होताच शिवप्रेमी नतमस्तक होतात। सुवर्ण होन सोबतच शिवकालीन चलनाच्या नाणी देखील ठाकूर यांच्याकडे संग्रहित आहेत, ज्यामध्ये संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज यांच्या काळातील चलनी नाणी यांचाही समावेश आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला। या राज्याभिषेकाच्या वेळी खास ओळख म्हणून किंवा खास निशाणी म्हणून सोन्याची नाणी काढण्यात आलेली होती। या सोन्याच्या नाण्यांना होन असं म्हणायचं। आता ही सोन्याची जी नाणी आहेत ती अतिशय दुर्मिळ आहेत। सरकारी जो रेकॉर्ड आहे त्यानुसार केवळ 6 ते 7 अशा प्रकारची ही नाणी आहेत अवेलेबल। आणि माझ्या हातात तुम्ही पाहू शकता की ही त्यापैकी एक हा सोन्याचा होन आहे। आणि हा होन आहे नागपूरचे राहणारे आहेत, नाणी संग्राहक आहेत, तसेच इंटॅक या दिल्लीच्या सर्वात मोठ्या NGOचे चेअरमन आहेत अशोक सिंग ठाकूर। त्यांच्या संग्रहामध्ये हा होन आहे। सर काय सांगाल, हा होन आहे, या होनचं काय महत्व आहे? सर ही स्वर्ण मुद्रा जी होन आहे ही छत्रपती शिवाजीच्या स्पर्श झालेली ही होन नाणी आहे। याची हे विशेष आहे की ही 2.90 ग्रामची आहे आणि याच्या अग्रभागावर श्री राजा शिव आणि पृष्ठभागावर श्री छत्रपती असे लिहिलेलं आहे। ही नाणी खास राज्याभिषेकसाठीही टंकित केली होती आणि ही नाणी रायगड जे आपला फोर्ट आहे, राजधानी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याच्यामध्ये जे टकसाल होती त्यामध्ये याला मिंट केलेला होता। वजन काय आहे आणि याचा एरिया काय आहे आणि असे आता कुठे कुठे नाणी आहेत सरकारी रेकॉर्डनुसार किती आहे? याचा वजन 2.90 ग्राम आहे आणि गव्हर्नमेंट जे रेकॉर्ड आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या, त्याच्यामध्ये फक्त 5 या 6 आहे। पण माझ्या जानकारी अनुसार ते 10 ते 11 असावी, मी पाहिलेलं आहे।